नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात मी यामिनी महामुंडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील विषयांवर चर्चा करत असतो. मंडळी, तुमच्या पाल्याचा केवळ विकास नाही तर सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांचं उच्च शिक्षण हे योग्य विद्यापीठात होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण उच्च शिक्षणाचं भविष्य आणि विद्यापीठाची भूमिका या विषयावर चर्चा करणार आहोत. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक मुकुंद मोहनराव कुलकर्णी. सर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, सरांची मी तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून देते. प्राध्यापक मुकुंद मोहनराव कुलकर्णी हे पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील 27 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सरांनी आजवर कुलगुरू, मुख्य अधिकारी, माजी विद्यार्थी आणि आउटरीच अधिष्ठाता प्रशासन, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक अशा विविध नेतृत्वपर जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. शैक्षणिक प्रशासन, डिजिटल परिवर्तन, मानांकन प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेतील सुधारणा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डेटा सायन्स, बायोमेडिकल इमेज प्रोसेसिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख आवडीचे विषय आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख हे स्कोपस सूचीबद्ध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. तसंच त्यांच्या नावावर अनेक मंजूर आणि प्रकाशित पेटंट्स आहेत, जे त्यांच्या नवोपक्रम आणि उपयोजित संशोधनावरील दृढ बांधिलकीचं प्रतीक आहे. प्राध्यापक कुलकर्णी यांनी भारतीय उच्च शिक्षणाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केलंय. त्यांनी अमेरिका, सिंगापूर, थायलंड, सौदी अरेबिया, मॉरिशस आणि मालदीव येथील शिक्षण संस्थांशी शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित केलंय. आणि तसंच त्यांनी अमेरिकेतील नाफ्सा कॉन्फरन्स सारख्या जागतिक परिषदांमध्ये देखील सहभाग घेतलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा विद्यापीठ नवोपक्रम, उद्योजकता, संशोधन उत्कृष्टता, आंतरराष्ट्रीयकरण, उद्योग सहकार्य आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या दृष्टिकोनाशी सुसंगत विद्यार्थी केंद्रित शिक्षण यावर विशेष भर देत आहेत. संस्थात्मक विकास, गुणवत्ता आश्वासन आणि शैक्षणिक नेतृत्व या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे प्राध्यापक कुलकर्णी यांना व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, सध्या बघायला गेलात तर प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर अगदी मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि विद्यार्थी पूर्णतः एआयवर डिपेंड झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं एक आव्हान ठरलेलं आहे. तुम्ही विद्यापीठाचे कुलगुरू आहात, तुम्ही या आव्हानाकडे कसं बघता आणि इतर ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी या समस्येला कसं सामोरे जायला पाहिजे? मला वाटतं हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जसं म्हणालात तसं आजकाल एआयचा वापर इतका वाढलाय की ज्या व्यक्तीला एआय माहीत नाही तो पण एआय वापरतो आज. म्हणजे फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी सारखा जर तुम्ही विषय घेतला तर आज शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पण चॅट जीपीटीचा उपयोग कसा करायचा आहे माहिती आहे. म्हणजे अगदी 4वी-5वीतला विद्यार्थी पण त्याच्या असाइनमेंट सोडवण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करतो आणि त्याच्या बेसिसवरती तो करू शकतो. तर त्यामुळे तुम्ही जर अगदी त्याच्याकडे बारकाईने बघितलं तर एआयला आपल्याला आता एक ऑप्शन म्हणून त्याच्याकडे बघता येणार नाही. एआयला आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. जसं एक 15-20 वर्षापूर्वी मोबाईलच्या बाबतीत झालं. लोकांना असं वाटायचं की मोबाईल आलाय पण त्याचं आपल्याला काही इतकं काम पडणार नाही. पण आज आपण बघतोय की मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. तसंच एआयच्या बाबतीत अजून काही वर्षांनी होणार आहे. आणि मला असं वाटतं की या बदलाला आपण जितक्या लवकर एक्सेप्ट करू आणि जितक्या लवकर सामोरे जाऊ तितकं आपल्या दृष्टीने ते बरं होणार आहे. आता याचा परिणाम शैक्षणिक संस्थांमध्ये काय होतोय तर तुम्ही जर एक साधं उदाहरण घेतलं की ज्यावेळी आमच्या वेळी म्हणजे आम्ही ज्यावेळी शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगचं, माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, तर त्यावेळी अभ्यास करण्याची एक साचेबद्ध पद्धत होती. त्यावेळी इंटरनेट फार नव्हतं, एआयचा तर काही विषयच नव्हता. त्यामुळे ग्रंथालयामध्ये जाणे, पुस्तकं वाचणे आणि ज्ञान मिळवणे आणि त्या ज्ञानावरती जी परीक्षा पद्धती होती त्या परीक्षा पद्धतीमध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायचा आणि त्या बेसिसवरती तुम्हाला मार्क मिळायचे आणि तुम्हाला डिग्री मिळायची. जुनी शिक्षण पद्धती होती. जुन्या शिक्षण पद्धती किंवा एक ट्रॅडिशनल शिक्षण पद्धती. आता ती चांगली होती वाईट होती हा वेगळा विषय, पण आज ते राहिलेलं नाहीये. आज प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेपासून ते हायर एज्युकेशनच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे मुबलक प्रमाणात माहिती अवेलेबल आहे. आता ही माहिती अवेलेबल असताना तुम्ही त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहित कसं कराल की जेणेकरून तो कॉलेजमध्ये आला पाहिजे, विद्यापीठामध्ये आला पाहिजे, त्यांनी क्लासेस अटेंड केले पाहिजेत. तर यासाठी मला असं वाटतं की आता आपल्याला थोडंसं ट्रॅडिशनल टीचिंग म्हणजे जिथे क्लासरूममध्ये शिक्षक एक तास येऊन फक्त शिकवतात आणि विद्यार्थी ऐकतात त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. फ्लिप क्लासरूम सारख्या काही कन्सेप्ट आपल्याला आणल्या पाहिजेत जिथे
मला असं वाटतं की फक्त वन वे टीचिंग ज्याला म्हणतो की आपण शिक्षक बोलतायत आणि विद्यार्थी ऐकतात असं न होता विद्यार्थ्यांना पण किती चांगल्या प्रकारे आपण त्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये सामावून घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना एआयचा पण उपयोग आपल्याला तितक्याच इफेक्टिव्हली करता आला पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही विश्वकर्मा विद्यापीठ म्हणून आम्ही एक काय म्हणतात त्याला एक उपक्रम राबवला आहे ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फक्त इंजिनिअरिंग पुरतं मर्यादित नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला असं वाटतं की तो बहुविद्याशाखीय विषय आहे आणि तो प्रत्येक विद्याशाखेमध्ये आणि प्रत्येक विद्याशाखेतल्या विद्यार्थ्याला आवश्यक असणारा विषय आहे. त्यामुळे आम्ही आता आमचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रत्येक विद्याशाखेचा अभ्यासक्रम हा AI इंटिग्रेट करून बनवलेला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना AI वापरायला प्रोत्साहित करतो, पण AI वापरायला प्रोत्साहित करत असताना विद्यार्थ्यांचं काय म्हणतात त्याला कौशल्य आणि त्यांचा इंटेलेक्च्युअल कोशंट कसा वाढेल याची काळजी घेतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला आता अभ्यासक्रम थोडेसे वेगळ्या पद्धतीने विकसित करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना उद्योग विश्वाची मदत त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. खरं. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही थोड्याशा आता आमच्या विद्यापीठामध्ये करायला सुरुवात केली आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत काय तर सध्या एआयला घाबरून न जाता त्याला सकारात्मक दृष्ट्या आपण त्याचा कसा वापर करू शकतो या दृष्टीने. अगदीच. आणि एक तुम्ही जे म्हणालात की हे घाबरायचं तर काहीच कारण नाही. आणि AI कडे आपण बघताना ना AI हे आपल्याला एक आपले कौशल्य वाढवण्यासाठी विकसित करण्यासाठी असलेलं एक टूल आहे असं म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर मला वाटतं नक्कीच आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. खरंय. सर आता तुम्ही जसं म्हणालात की पूर्वी शिक्षण पद्धत वेगळी होती, पारंपरिक पद्धतीनुसार शिक्षण व्यवस्था चालू होती, पण त्यावेळेस चॅलेंजेस किंवा त्यावेळेस स्पर्धा देखील तितकी नव्हती. आता स्पर्धा इतकी वाढलेली आहे, अगदी 7वी-8वी पासूनच स्पर्धा सुरू झालेली आहे. 7वी-8वी पण पहिलीपासूनच आपण म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सक्षम नाही तर त्यांचा जागतिक पातळीवर त्यांना सक्षम बनवणं देखील एक चॅलेंज सध्याच्या घडीला उपस्थित झालेलं आहे. तर आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम बनवण्यासाठी नेमकं काय करता आणि विद्यापीठ त्या दिशेने आता कोणती पावलं उचलत आहेत? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मी 2 भागात देऊ इच्छितो. आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी 2020 मध्ये NEP 2020 हा उपक्रम राबवला ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघितलं तर त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा एक भारतीय ज्ञान परंपरा याच्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावं याच्यावरती खूप मोठा एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये. आणि जे केलंय पाहिजे आपण, कारण आपल्याला असं माहिती आहे की एक काळ होता की ज्यावेळी भारताला गुरु समजला जायचा आणि आपल्याकडे नालंदा विद्यापीठासारखे विद्यापीठ होते जिथे बाहेरच्या देशातले विद्यार्थी येऊन शिकायचे. दुर्दैवाने ज्यावेळी इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं त्या काळी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये काही आणि शिक्षण पद्धतीमध्ये काही आमूलाग्र बदल झाले आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आता आपल्याला परकीय शिक्षण किंवा पाश्चिमात्य देशांमधल्या शिक्षण पद्धतीचा पण काही गोष्टीमध्ये आपल्याला आपण ज्याला म्हणतो की त्याला असोसिएशन हे करायला लागतं. बरोबर. आता मला असं वाटतं की फक्त ते न करता त्याची सांगड घातली आली पाहिजे. बरोबर. म्हणजे भारतीय परंपरा आणि पाश्चात्य देशातले काही चांगले गोष्टी या एकत्रित करून जर आपण आपल्याला विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षण जर त्याला देता आलं तर ते जास्त उपयोगाचं आहे. एक गोष्ट नक्की आहे की आजकालच्या युगामध्ये फक्त आपल्याकडे काय आहे हे आपलं ज्ञान त्याच्यापुरतं मर्यादित न ठेवता आजूबाजूला काय चाललंय आणि जगामध्ये काय चाललंय हे विद्यार्थ्यांना कळणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही जसं म्हणालात तसं जागतिक पातळीवरती त्यांना थोडंसं त्यांच्या शिक्षणाच्या अर्ली स्टेजमध्ये एक्सपोजर कसं देता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. विश्वकर्मा विद्यापीठामध्ये आम्ही त्या दृष्टीने वेगवेगळ्या देशातल्या अतिशय नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांबरोबर करार केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आमच्या या लिस्टमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जर्मनी, हंगेरी, सिंगापूर, थायलंड असे अनेक देशातले शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्यावर आमचे करार आहेत. आणि या करारामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना 2 आठवडे ते साधारणतः 8 ते 10 आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अंतर्गत त्या विद्यापीठांमध्ये पाठवतो ज्यामध्ये आमचे विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये जातात, तिथे राहतात आणि तिथे आजूबाजूला काय चाललंय याचा अभ्यास करतात आणि ते परत येतात आणि
शैक्षणिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि शैक्षणिक स्वायत्तता याच्यामुळे क्रेडिट एक्सचेंजच्या अंतर्गत आम्ही त्यांचे ते क्रेडिट एक्सचेंज करून घेतो आणि असं पण काय झालं नाही की काही केसेसमध्ये विद्यार्थी पूर्ण एक सेमिस्टर हे आमच्या इथे न करता परदेशी विद्यापीठामध्ये करतात आणि त्यांनी परदेशी विद्यापीठामध्ये केलेलं जे शिक्षण आहे पूर्ण केलेलं शिक्षण आहे त्याचे क्रेडिट आम्ही एक्सचेंज करून घेतो आणि ते त्यांच्या मार्कशीटमध्ये पण येतं. अच्छा. तर या गोष्टींचा मला असं वाटतं की नक्कीच त्यांना फायदा होतो. पर्टिक्युलरली ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन हायर एज्युकेशनला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना जर अंडर ग्रॅज्युएट लेवलला जर थोडंसं जागतिक पातळीवरती काय चाललंय याचा अनुभव आला तर ते त्यांच्या दृष्टीने खूप फायद्याचं ठरेल. सर, मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, प्रेक्षक हो, विश्वकर्मा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आजवर यशस्वी असं करिअर केलेलं आहे. आपण काही प्रतिक्रिया ऐकूयात. This is a buzzing campus where our passion meets purpose, where our ideas turn into innovations and students transform into leaders. At Vishwakarma University, leadership isn't optional, it's a way of life. And beyond academics, our campus thrives with energy, jamming sessions, competitive sports, cultural activities, exciting field visits, and industrial exposures that help us connect to the real world. We have a lot of clubs to choose from, such as the Nature and Environment Club, our HR Club, Marketing Club, and the Entrepreneurship Club. It helps us to boost our resilience, build confidence, and boost our personality. It helps us to lead boldly and execute ideas into the real world. सर, तुमच्याकडून आणखी माहिती जाणून घ्यायची, पण एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाऊले चालती पंढरीची वाट पहा दिवसभर फक्त साम टीव्हीवर. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मुकुंद कुलकर्णी. सरांकडून आपण विश्वकर्मा विद्यापीठाविषयी माहिती जाणून घेतोय. जसं जुनी पद्धत आहे शिक्षणाची, पारंपरिक पद्धत आहे, त्याच्यामध्ये बदल करून संशोधनाची आवड कशी निर्माण करता येईल त्या हिशोबाने तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलत आहात? मला वाटतं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ट्रॅडिशनली आपली बरेच वर्षापूर्वीपर्यंत अशी समजूत होती की संशोधन हा विषय जो आहे तो फक्त PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे आणि संशोधनाचा आपला तसा काही फारसा संबंध नाही आहे. पण मला असं वाटतं की ही संकल्पना आपण बदलली पाहिजे आणि संशोधन हा एक असा विषय की जो आम्हाला विद्यापीठ म्हणून असं वाटतं की तो प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना तो शिकवला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचलली आहेत ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विद्याशाखेतल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पण एक रिसर्च मेथोडॉलॉजीचं बेसिक ज्ञान म्हणजे रिसर्च म्हणजे काय असतो, रिसर्च पेपर म्हणजे काय असतो, पेटंट म्हणजे काय असतं, पेटंटला अप्लाय कसं करायचं, ह्या सगळ्याची प्रोसेस आम्ही त्यांना शिकवतो. आणि दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आम्ही विद्यापीठामध्ये आमच्या केल्यात त्या म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि प्रोजेक्ट सेंट्रिक लर्निंग. बरोबर. ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की लर्निंग बाय डुईंग म्हणजे फक्त शिक्षण हे वर्गखोल्यांपुरतं मर्यादित न ठेवता जे विद्यार्थी करतायत ते त्यांना ॲक्च्युअल त्यांच्या जीवनामध्ये कसं उपयोगी पडेल आणि त्याचा उपयोग त्यांना कसा करून घेता येईल. आणि त्या दृष्टीने आमच्या प्रत्येक विद्याशाखेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयामध्ये एक छोटासा कोर्स प्रोजेक्ट करावा लागतो जो एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. 3 ते 4 विद्यार्थी एकत्र येतात आणि प्रत्येक विषयामध्ये ते कोर्स प्रोजेक्ट करतात ज्याच्या माध्यमातून त्यांना थिअरीमध्ये ते जे काही शिकतात त्याचा ॲक्च्युअल प्रॅक्टिकली उपयोग कसा करून घेता येईल याचं ज्ञान आम्ही देतो. आणि त्याचा फायदा असा झाला आहे की मी जसं सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांना एकीकडे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि प्रोजेक्ट सेंट्रिक लर्निंग शिकवतोय आणि एकीकडे त्याच्यावरती रिसर्च पेपर कसे लिहायचे किंवा पेटंट कसे फाईल करायचे हे पण शिकवतोय. आणि या सगळ्यांचा फायदा एक असा झाला आहे की मागच्या साधारणतः काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं तर मागच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे मिळून आमचे साधारणतः 50 ते 60 पेटंट आम्ही फक्त मागच्या 1 वर्षामध्ये प्रोसेस करू शकलोय, फाईल करू शकलोय. ऑफकोर्स त्याची एक पुढची प्रोसेस आहे की आता ते ॲप्लिकेशन्स रिव्ह्यू होतील, त्यातले काही पेटंट पब्लिश होतील, काही ग्रँट होतील, पण ती एक प्रोसेस म्हणून त्याच्याकडे आम्ही बघायला लागलोय. आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यापासूनच आम्ही एक रिसर्च कल्चर जे आहे ते रुजवायचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना तर फायदा होईलच, विद्यापीठाला फायदा होईल आणि याचा सगळ्यात मोठा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या
एज्युकेशन घेण्यासाठी होईल. बरोबर आहे. सर, शिक्षणाचा उद्देश बघायला गेलात तर केवळ विद्यार्थ्याचा स्वतःचा विकास नाही, तर तो विद्यार्थी आपल्यासोबतच इतरांचा कसा विकास करतोय हे देखील एक महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे कसं बनवता येईल, त्यासाठी आपण कसं प्रयत्नशील आहात? मला वाटतं आपण एक जर सर्वे घेतला आणि 100 विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही एखादं विद्यापीठ किंवा एखादी संस्था ही का निवडता किंवा संस्थेमध्ये जाऊन किंवा विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण का घेता, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यातले 80% विद्यार्थी म्हणतील की मला चांगली नोकरी हवी आहे. आणि ही एक आपली माइंडसेट आहे आणि त्या माइंडसेटमधून आपण अजूनही बाहेर पडायला तयार नाही आहोत. आणि मला असं वाटतं की यामध्ये विद्यापीठाची खूप मोठी भूमिका आहे. आणि विद्यापीठांनी मला असं वाटतं की किंवा विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फक्त नोकरी घेणारे किंवा नोकरी शोधणारे न बनवतापेक्षा नोकरी देणारे बनवता आलं तर याचा फार मोठा उपयोग समाजाला होईल. आणि आपल्याकडे पण एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी ही चालू करता आली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की 2047 पर्यंत विकसित भारत आपल्याला बनवायचा आहे. आणि आपल्याला जर आपल्या देशाला विकसित देश बनवायचा असेल तर मला असं वाटतं की या प्रवासामध्ये हे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि एक नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे जर विद्यार्थी घडवू शकलो आपण तर त्याचा फार मोठा उपयोग होईल. आता या दृष्टीने आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये एक इन्क्युबेशन सेल स्थापन केलेला आहे, एंटरप्रेन्योरशिप सेल डेव्हलप केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना आम्ही जे आमचे पासआउट विद्यार्थी आहेत त्यांना एकत्रित आणून आम्ही इन्क्युबेशनशी रिलेटेड ट्रेनिंग, कॉर्पोरेट जगतामध्ये जे ज्ञान लागतं त्याचं ट्रेनिंग हे द्यायचा प्रयत्न करतोय. एक उदाहरण सिंपल सांगतो. याचा एक फायदा असा झाला की मागच्या वर्षी आमच्याकडे एक स्टार्टअप तयार झालं, जे आमच्याकडचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे एक प्रोफेसर डॉक्टर कैलास पाटील आणि त्यांचा एक विद्यार्थी डॉक्टर गिरीश विश्वनाथन या दोघांनी मिळून एक कन्सेप्ट होता. त्या कन्सेप्टला आम्ही प्रोडक्टपर्यंत नेलं आणि त्याचं एक स्टार्टअप सुरू झालं. ते स्टार्टअप एकदम सिंपल आहे की आपण एक खोलीमध्ये बसलोय किंवा आपण कारमध्ये बसलोय, कुठल्या एका रूममध्ये बसलोय, तर या सगळ्या ठिकाणी एक CO2ची लेवल असते, कार्बन डायऑक्साईडची. तर त्यांनी एक असं प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे की ते कार्बन डायऑक्साईडची लेवल कंटिन्युअसली मॉनिटर करतं. आणि ज्यावेळी कार्बन डायऑक्साईडची लेवल ही एका ठराविक लेवलच्या वर जाते त्यावेळी ते इन्स्ट्रुमेंट ऑन होतं आणि ती बाहेरची हवा आतमध्ये खेचतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्याला मदत करतं. आणि याच्यामध्ये त्यांनी डेटासेटचा जो उपयोग केला आहे तर AI आणि डेटासेट याचा उपयोग केला आहे आणि एक असं प्रोडक्ट बनवलं आहे की जे मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आता वापरलं जात आहे. त्यांनी एक त्याच्याशी रिलेटेड स्टार्टअप तयार केलं आहे आणि ते स्टार्टअप म्हणून ते आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडे जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आणि मला असं वाटतं की एक सुरुवात आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. आमच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये 1-2 स्टार्टअप आत्ता होऊ घातलेत आणि या स्टार्टअपना विद्यापीठ म्हणून आम्ही पूर्णतः सपोर्ट करतोय आणि करत राहू. नाही, खूप चांगलं आणि मोठं कार्य आहे खऱ्या अर्थाने, कारण की विद्यार्थ्यांना खरी गरज असते ती एका पाठिंब्याची आणि ते विद्यापीठाकडून तुमच्या माध्यमातून दिलं जाते, ती मोठी गोष्ट आहे. सर, सध्या बघायला गेलात तर जागतिक काळात जी स्पर्धा सुरू आहे विद्यार्थ्यांमध्ये त्यामध्ये विद्यार्थ्यांना टेन्शन देखील येते, ताणतणाव येतोय, अभ्यासाचं असेल किंवा कोणत्या क्षेत्रात जायचं, कारण की इतकी क्षेत्र सध्याच्या घडीला त्यांच्या समोर आहेत, त्यामुळे त्याचं एक त्यांना ताणतणाव आहे. आणि आता पालकांसाठी हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न, कारण की या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा जो मानसिक ताण आहे तो कमी करण्यासाठी विश्वकर्मा विद्यापीठ म्हणून आपण काय प्रयत्न करत आहात? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वप्रथम विद्यार्थ्याला मानसिक ताण आहे हेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं. खरं. आणि त्यामुळे त्यांना आपल्याला मानसिक तणाव आहे आणि त्याच्याशी आपल्याला काहीतरी एक उपचार घेतला पाहिजे किंवा काउन्सिलिंग घेतलं पाहिजे हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. आता यावर एक उपाय म्हणून आम्ही मागच्या वर्षी एक छोटासा प्रयत्न केला, ज्यामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये एक सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे आणि आमच्या सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन ज्याला आपण सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो, ती सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही एक डेव्हलप केली. आणि प्रथम वर्षामध्ये ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही ती टेस्ट द्यायला लावली. आणि त्या टेस्टमधनं हे आम्ही आयडेंटिफाय करू शकलो की या विद्यार्थ्याला खरंच काही मानसिक समस्या आहे किंवा नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे तुझ्या टेस्टचं अनालिसिस आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या असं लक्षात आलं की मानसिक समस्या आहे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जर गरज असेल तर आम्ही काउन्सिलिंग तुमचं करायला तयार आहोत. आणि त्यातनं काही विद्यार्थी पुढे आले, काही आले नाहीत. पण याची सुरुवात आपल्याला कुठेतरी केली पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना त्यांना काहीतरी मानसिक ताणतणाव आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि ती जाणीव नुसती करून दिली नाही पाहिजे, तर ती जाणीव करून दिल्यानंतर त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. आणि तोडगा काढण्यासाठी आम्ही आहोत तुझ्याबरोबर हा त्याला आत्मविश्वास दिला पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा, हे करत असताना विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना फक्त अकॅडमिक ज्याला आपण म्हणतो म्हणजे फक्त शिक्षण हे पुस्तकी शिक्षण न देता
शिक्षण न देता त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल म्हणजे जशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत, को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स आहेत, कल्चरल क्लब्स आहेत, टेक्निकल क्लब्स आहेत, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोडं एक शिक्षणाबरोबर इतरही इनपुट्स मिळावे आणि त्यांना त्यांचा तणाव कमी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा. आमच्याकडे प्रत्येक विद्याशाखेमध्ये वेगवेगळे क्लब्स आहेत ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि विद्यार्थ्यांना तो एक प्लॅटफॉर्म आहे. जसं फॅशन डिझाईन डिपार्टमेंट आहे आमचं, जे फॅशन शो ऑर्गनाईज करतो आम्ही. आर्ट अँड डिझाईन डिपार्टमेंटतर्फे एक त्यांच्या प्रोडक्टचा एक डिस्प्ले असतो आमच्याकडे. एक विश्वारंभ म्हणून आमचं एक प्रथम वर्षात आलेल्या सगळ्या मुलांसाठी एक कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये कल्चरल प्रोग्राम्स असतात. तर स्पोर्ट्सच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो ज्या माध्यमातून मुलांना थोडा मानसिक ताणतणाव कमी करायला मदत होईल. आणि आमचं असं स्ट्रॉंगली बिलीफ आहे की विद्यार्थी हा कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये फक्त शिकण्यासाठी येत नाही, तो पिअर लर्निंग, एक टीम स्पिरिट, थोडंसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, खेळ या सगळ्यांसाठी होतो आणि ते सगळ्या गोष्टी त्याला द्यायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. सर, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचं जे करिअर आहे ते यशस्वी करण्यासाठी काय गुरुमंत्र द्याल? गुरुमंत्र असा नाही, पण मी एक संदेश देऊ शकतो की तुम्ही जसं पहिला प्रश्न विचारला मला AI आणि AI-मुळं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि भीती आहे. तर मला असं वाटतं की हे जे शतक आहे आणि येणारा पुढचा काही काळ आहे तो बदलाचा आहे, भीतीचा नक्की नाही आहे. आणि तो बदलाचा जो काळ आहे त्याला मला असं वाटतं की आपण सकारात्मक पद्धतीने त्याला स्वीकारलं पाहिजे. तर माझा विद्यार्थ्यांसाठी संदेश एवढाच आहे की या बदलांना सकारात्मक पद्धतीने स्वीकारा, बरोबर, खुल्या मनाने स्वीकारा, प्रामाणिक राहा आणि तुम्हाला जे आवडतंय महत्त्वाचं ते करा. आणि ते करत असताना AI-चा वापर तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसा करता येईल हे बघा. आणि हे करण्यासाठी विद्यापीठ म्हणून विश्वकर्मा विद्यापीठ हे तुमच्यासोबत आहे. तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता, तुम्ही आमच्या कॅम्पसवरती येऊन आमच्यापैकी कोणालाही भेटू शकता आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझ्या शुभेच्छा. नक्कीच सर. सो तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना उच्च शिक्षणाचं भविष्य आणि विद्यापीठाची, विश्वकर्मा विद्यापीठाची भूमिका नेमकी काय आहे ते योग्य पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.